महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून कोयना धरणाची ख्याती आहे। या धरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुबत्ता आली। मात्र या धरणाच्या प्रकल्पामध्ये विस्थापित झालेल्या अनेक गावांचं दुःख मात्र अद्यापही संपलेलं नाहीये। म्हणून कोयना धरणग्रस्तांचा आक्रोश सरकार ऐकणार कधी, असा सवाल आता विचारला जातोय। सविस्तर पाहूया। कोयना धरणग्रस्तांना न्याय कधी? 67 वर्षांच्या लढ्याकडे सरकारचं दुर्लक्ष। आरक्षण नाही, नोकऱ्या नाहीत, करायचं काय? आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। धरणग्रस्तांच्या तुटीचा धरणग्रस्तांच्या तुटीचा हा आक्रोश फक्त आजचा नाहीये, तर या संघर्षाला तब्बल 67 वर्षांचा इतिहास आहे। ही सगळी मंडळी आहेत कोयना धरणग्रस्त। खरं तर धरणग्रस्त हा फक्त एक शब्द नाही, तर तो एक धगधगणारा प्रश्न बनलाय। धरणात पाणी साठतं, पण या धरणग्रस्तांच्या डोळ्यांतील अश्रूंचा सागर सरकारला दिसत नाहीये। 1952 पासून 1963 पर्यंत कोयना प्रकल्प उभा राहिला। पाटण तालुक्यातील तब्बल 24 गावं विस्थापित झाली। 4 गावं प्रकल्प वसाहतींसाठी संपादित झाली। एकूण 28 गावांचं नाव इतिहासातून पुसलं गेलं। या भागातील शेकडो कुटुंब आजही पुनर्वसन, जमीन, गावठाण आणि नोकऱ्यांसाठी झगडतायत। धरण झालं, अनेक मुख्यमंत्री बदलले, महत्त्वाचं म्हणजे पुनर्वसन खात्याचे ढिगभर मंत्रीही झाले, पण कोयना धरणग्रस्तांचा आवाज कुणाच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही। म्हणून इथल्या नागरिकांनी आता आत्मक्लेश आंदोलन केलं। आता जी परिस्थिती अशी आहे की प्रकल्पग्रस्तांना जागा नाही, जमीन नाही, राहायला गावठाण घर व्यवस्थित नाही, त्यामुळे इतर लाभ मिळत नाहीत। आणि नोकरीबाबत जर सांगायचं म्हटलं तर जी आमच्या आजोवडिलांची अवस्था, त्याच्या पुढची आमच्या आणि आमच्या मुलाबाळांच्या म्हणजे 3ऱ्या-4थ्या पिढीची अवस्था आहे। भविष्यात कुठंतरी शासनाला ह्या गोष्टीची जाणीव झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने काहीतरी वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करण्याच्या मार्गावर आहे। पुनर्वसनासाठी सध्या ही 4थी पिढी संघर्ष करते आहे। मात्र गेल्या 67 वर्षांपासून त्यांच्या पदरात फक्त भला मोठा शून्यच पडला आहे। गेली 60-70 वर्ष चालू असलेला आमचा हा जो लढा आहे तो आम्ही 3ऱ्या आणि 4थ्या पिढीने असाच चालू ठेवलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला शेवटपर्यंत न्याय मिळत नाही तो आम्ही असाच चालू ठेवणार आहे। वेळोवेळी आम्ही प्रत्येक मंत्र्यांना, प्रत्येक अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहेत की आमचा हा विषय सोडवावा। जर लोकशाही मार्गाने हा विषय असे जर सुटत नसले तर आम्हाला भविष्यात उग्र आंदोलन किंवा एक मोठे आंदोलन पुन्हा एकदा करावे लागेल असं आम्हाला वाटत आहे। कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही। राज्याला मुख्यमंत्री मिळाले, तेही प्रकल्पग्रस्त असलेले मुख्यमंत्री मिळाले, मात्र त्यांनी देखील यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नसल्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे। प्रकल्पग्रस्त हे आता उग्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। येणाऱ्या काळात या आंदोलनाला सरकार कसं सामोरं जात आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कोयना धरणाच्या पाण्यामुळे महाराष्ट्रासारखं एक मोठं राज्य घडलं, पण त्या पाण्यातच अनेकांचं जगणं गाडलं गेलंय आणि त्यांचं अस्तित्व मात्र आता जगण्यापुरतंच उरलेलं आहे। एकीकडे कोयना धरण उभं राहिलं, पण धरणग्रस्तांचं आयुष्य मात्र आजही उद्ध्वस्तच आहे। कोयनेच्या पाण्यामुळे महाराष्ट्र प्रकाशमान झाला, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या आयुष्यात उरलाय फक्त अंधकार। त्यामुळे कोयना धरणग्रस्तांना न्याय मिळणार कधी, असा सवाल विचारला जातोय। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।